नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी मी हे OBSचं सॉफ्टवेअर घेतलेलं आहे आणि आता ह्याची मला सेटिंग माहीत नाही की नेमका माईक हा कसा ॲड करायचा. माईक ॲड केला पण बॅकग्राऊंडचा व्हॉईस हा खूप येत आहे. तर आता थोडंसं इग्नोर करा मित्रांनो बॅकग्राऊंडचा जो व्हॉईस येतो त्याच्याकडे. आणि इथे मी तुम्हाला दाखवतो आज की या ठिकाणी हे जे माझं आहे विनपुरेचं हे लाईव्ह अकाउंट आहे आणि हे मी MT5मध्ये जे आहे ते हे अकाउंट चालू केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो काय आहे की 5 मिनिटावरती 1 मिनिटावरती जे आहे आपल्याला ते बाय सेल सिग्नल येत असतात. ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी ही ॲक्युरेसी जी आहे 70 ते 80% ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी भेटते, जेणेकरून तुम्ही जे आहे ट्रेड एकदम व्यवस्थितपणे कॅप्चर करू शकता. या ठिकाणी लॉस जो आहे, जेव्हा तुम्हाला तुमचं इंडिकेटर इथे सांगेल की इथे ट्रेंड हा रिव्हर्स झालेला आहे, तेव्हा इथे आपल्याला जे आहे पोझिशन इथे ही कट करायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे इंडिकेटर कशा पद्धतीने काम करतं. आता तुम्हाला जे इंडिकेटरमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता, जे इंडिकेटरवरती तुम्ही बरेच ट्रेड केलेले आहे, तर ते इंडिकेटर तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता आणि ह्याच्यामध्ये ट्रेड एकदम व्यवस्थितपणे करून या ठिकाणी प्रॉफिट करू शकता. तर या ठिकाणी आपलं जे आहे हे 9.15चं EMA जे आहे ते इंडिकेटर मी वापरतो 9.15. ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा हे 9.15चा इथे क्रॉसओव्हर होतो तेव्हा बाय सिग्नल भेटतो आणि आपला जो स्टॉप लॉस आहे मित्रांनो, हे जे क्रॉसओव्हर आहे या क्रॉसओव्हरच्या खाली जो आहे आपला स्टॉप लॉस इथे राहणार आहे आणि वरती जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जे आहे आपली रॅली. आपल्याला इथे समाधानकारक प्रॉफिट भेटलं, आपल्याला एक्झिट व्हायचं आहे, काही क्वांटिटी इथे एक्झिट करायचे आहेत आणि छोटीशी क्वांटिटी आहे आपण ट्रेल या ठिकाणी करू शकतो. जेव्हा हे क्रॉस होतो मित्रांनो तेव्हा मग तुम्हाला बाय सिग्नल भेटेल, सेल सिग्नल भेटेल. इथे जे आहे क्रॉसओव्हर झाला, इथे बायचा सिग्नल आला, अगेन इथे क्रॉसओव्हर झाला मित्रांनो, तर इथे जे आहे ह्याच्या खाली क्लोज झाल्यानंतर इथे जे आहे आपल्याला काय करायचं, आपली पोझिशन इथे एक्झिट करायचं. अगेन क्रॉसओव्हर झाला, अगेन इथे बायचा सिग्नल भेटला आणि अशा पद्धतीने रॅली इथे सुरू आहे. आता जोपर्यंत हा 9 EMA हा खाली 15 EMAला क्रॉसओव्हर करत नाही तोपर्यंत इथे सेल सिग्नल इथे हा येणार नाही. आणि सेल सिग्नल आल्यानंतर मित्रांनो इथे जे आपल्याला एक नोटिफिकेशन येतं आणि जवळपास 1 मिनिट जी आहे ती बेल वाजत राहते जोपर्यंत आपण त्याच्याकडे पाहत नाही. आता हा बिटकॉईनचा चार्ट आहे. बिटकॉईनच्या चार्टमध्ये देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी कशा पद्धतीने जे आहे ॲक्युरेसी इथे पाहायला भेटलेली आहे. इथे क्रॉसओव्हर झाला, सेलचा सिग्नल आला, स्टॉप लॉस जो आहे आपल्याला ज्या कॅन्डलला आणि जिथे EMA क्रॉसओव्हर झाला आहे त्याच्यावरती थोडंसं बफर ठेवून कधीही स्टॉप लॉस ठेवायचा असतो. आणि बघता तुम्ही एकदम छानपैकी रॅली आली, आपली इथपर्यंत जरी रॅली कॅप्चर झाली तरी खूप झालं. अगेन आपण जी क्वांटिटी घेतो त्याच्यामध्ये 1 लॉट 2 लॉट तर ते आपल्याला इथे ट्रेल करायचे आहेत. आणि आपला स्टॉप लॉस काय राहणार की इथे सेल सिग्नल दिला, अगेन हे वरती मार्केट फिरलं, इथे बाय सिग्नल आला तर पोझिशन इथे आपल्याला कट करायची आहे. अगेन इथे बघता तुम्ही बाय सिग्नल आला, या ठिकाणी जो आहे आपला स्टॉप लॉस इथे राहणार आहे. इथे मार्केट हे वरती गेलं, इथे एंट्री झाल्यानंतर आपला स्टॉप लॉस इथे राहणार, मार्केट हे वरती गेलं, अगेन हे मार्केट खाली इथे आलेलं आहे. बघता तुम्ही हे साईडवेज झाल्यानंतर इथे आपल्याला समजून येते की इथे जे आहे आपला स्टॉप लॉस उडणारच आहे. तर या ठिकाणी स्टॉप लॉस उडाला, अगेन इथे सेल पोझिशन इथे तयार झाली आणि मार्केट बघा तुम्ही रॅली एकदम जबरदस्त दिलेली आहे. 2 ते 3 कॅन्डल जरी भेटल्या ना आपल्याला इथे तरी एकदम छानपैकी प्रॉफिट इथे आपल्याला पाहायला भेटू शकतं. तुम्ही फक्त जे आहे मित्रांनो ॲक्युरेसी बघा. आता कारण चार्ट लहान केल्यानंतर काय होतं की ह्याच्यामध्ये जे पाठीमागे जे आपल्याला सिग्नल आलेले आहेत ना ते इथे व्यवस्थित दिसत नाहीत. तरी इथे बघा तुम्ही हे कशा पद्धतीने इथे जर आपण टाईम फ्रेम वाढवली तर त्या जी आपण टाईम फ्रेम वाढवूया ह्याच्यामध्ये त्या टाईम फ्रेमनुसार मित्रांनो ज्या पद्धतीने सिग्नल क्रिएट होतात ते इथे आपल्याला जे आहे पाहायला इथे दिसतात. आता हे 5 मिनिटावरती शक्यतो मी वापरत असतो. त्याचबरोबर हे गोल्ड आहे, गोल्डमध्ये देखील मित्रांनो तुम्हाला बाय सिग्नल भेटला, बाईंग केलं, इथे मस्तपैकी जवळपास एक 30-40 पॉईंट एक रॅली सहज भेटते. इथे सेल सिग्नल आला, EMA क्रॉसओव्हर झाला तर इथे स्टॉप लॉस पडणार आहे आणि एकदम छानपैकी जे आहे मित्रांनो इथे बघता तुम्ही एक रॅली 2 कॅन्डल भेटले तरी एकदम लाईफ बनून जातं मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तुमचा स्वतःचा सेटअप तयार करू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे दिवसाला या ठिकाणी मित्रांनो 1:1 हे सहज बुक करू शकता. तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला मार्केटला किती द्यायचं. हां बाबा इथे आपल्याला सेल सिग्नल आला, इथे आपण एंट्री करणाऱ्या डोळे झाकून आपल्याला मार्केटला ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली की इथे आपल्याला आपली पोझिशन कट झाली पाहिजे.
जर आपण हे करू शकत नाही तर हे मार्केटमध्ये जे आहे आपण या ठिकाणी कधीही काम करू शकत नाही. त्यासाठी मित्रांनो हे जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला सांगतं की इथे तुम्ही तुमची पोझिशन जी आहे इथे कट करा. तर आपल्याला ती कट करायला पाहिजे, कारण बघताय तुम्ही सेल सिग्नल आला, मार्केट हे खाली येत आहे. इथे जरी वरती गेलं मित्रांनो हे मार्केट, तरी बघताय तुम्ही की आपला जो इंडिकेटर आहे तो इथे अजून क्रॉसओव्हर झालेला नाही. जेव्हा हा ह्याच्यावर क्रॉसओव्हर या ठिकाणी होईल तेव्हा इथे बाय सिग्नल आल्यानंतर इथे काय होणार, बाईंग या ठिकाणी करायला सुरुवात होणार आहे. तर हे अशा पद्धतीने जे आहे, आता तुम्हाला जे जे पेअर्स आवडतात, ज्या पेअर्समध्ये तुम्हाला काम करावंसं वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये काम करू शकता. आता माझं हे विनप्रोचं अकाउंट आहे आणि या ठिकाणी बरेच असे ब्रोकर आहेत की ज्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. पण ते तुम्ही त्याचे लूपहोल वगैरे माहीत करून घेतले पाहिजे की कशा पद्धतीने आपण ट्रेड करू शकतो, कशा पद्धतीने वॉलेटमध्ये पैसा घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने एकदम सेफ साईड आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये आला पाहिजे. आता आपलं इंडियाचं जर विचार केला तर CoinDCX आहे, डेल्टा एक्सचेंज आहे, मुद्रेक्स आहे, जे की FIO रजिस्टर आहेत मित्रांनो. पण याच्यामध्ये काय होतं की इथे जे आपण रिटेल ट्रेडर जे येतात ना, ते इथे ब्रोकर जे आहे ब्रोकरेज, ह्या ब्रोकरेजमध्येच मित्रांनो काय होतं की त्यांचं इथे मरण होतं आणि प्रॉफिट हा त्यांचा नेहमी कमी होत राहतो. ठीक आहे. आता ह्या अदर प्लॅटफॉर्ममध्ये जरी इथे तुम्हाला $15 जरी एका ट्रेडवरती इथे ब्रोकरेज लागत असेल तर तुम्ही डेल्टामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता की ह्याच्या डबल जे आहे ब्रोकरेज इथे लागलेलं असतं. त्यामुळे डेल्टामध्ये देखील माझं अकाउंट आहे, पण त्याच्यामध्ये मी कधीतरी ट्रेड करतो. शक्यतो मी ह्याच्यामध्येच ट्रेड करतो. छोटे छोटे प्रॉफिट घ्यायचे $10-15 आणि शांतपैकी राहायचं मित्रांनो. जर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं आणि त्याचबरोबर जे सॉफ्टवेअर आहे हे जर वापरलं तुम्ही, तर एक छानपैकी तुम्ही मंथली इन्कम इथे जनरेट करू शकता. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला MT5 कशा पद्धतीने वापरायचं, कशा पद्धतीने सिग्नल जनरेट करायचे, कशा पद्धतीने जे आहे सिग्नल इथे आपल्याला पाहायला भेटतील आणि कशा पद्धतीने जे आहे मार्केट इथे काम करतं, तर हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण आपले सबस्क्रायबर हे या ठिकाणी जवळपास 1 लाखपर्यंत गेले पाहिजेत. तेव्हा जे आहे या ठिकाणी हे सॉफ्टवेअर जे आहे कशा पद्धतीने यूज करायचं. आता हे बरेच जण यूज करतात, पण त्याच्यामध्ये बऱ्याच काही सेटिंग आहेत त्या कोणालाही माहीत नाहीत आणि कोणी सांगतही नाही मित्रांनो. या ठिकाणी असे बरेच मोठे मोठे ट्रेडर आहेत, ते फक्त ब्लॅक स्क्रीन दाखवतात आणि तिथे आपल्याला वाटतं की अरे यार हे एकदम मस्त जे आहे ट्रेड इथे करत असतात. तर हे तसं नसतं मित्रांनो. हे बघा, हे असे स्क्रीन दाखवतात, तुम्हाला वाटतं की अरे एकदम भारी आहे, तर तसं नसतं मित्रांनो. तर याच्यामध्ये बऱ्याच अशा सेटिंग आहेत की ज्या की तुम्हाला शिकायच्या आहेत. तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की विचारा की MT5 कसा वापर करायचा. तर तुमच्या मला कमेंट आल्या आणि लाईक जर या ठिकाणी आपल्याला जबरदस्त भेटले तर तो व्हिडिओ मी नक्कीच या ठिकाणी तुमच्यासाठी बनवणार आहे. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.